बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एक व्हिडिओ तयार करतो आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो मॅथमॅटिक पार्ट फर्स्ट आणि त्याच्यातलं चॅप्टर नंबर 5 वेक्टर. या वेक्टरबद्दल आपण आता बरेचसे आर्टिकल कव्हर केलेले आहेत आणि बघितले. आता या व्हिडिओमध्ये मी याच वेक्टर या चॅप्टरचं जो नवीन आर्टिकल घेतलेला आहे तो आर्टिकल आहे रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन्स. याच्यातलं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. आता हे रिलेशन काय बघा, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ए स्मॉल बी आणि स्मॉल बी दीज आर द डायरेक्शन रेशोज ऑफ द लाइन and their corresponding direction cosines are, that is the L, M, N. yes असतं. मग आता ABC हे जर एलिमेंटचे डायरेक्शन रेशो आपल्या लाईनचे जर डायरेक्शन रेशो असेल तर मग आपल्याला त्या डेफिनेशनच्या त्या प्रॉपर्टीनुसार असं लिहू शकतो की दॅट इज L अपॉन A इज इक्वल टू M अपॉन B इज इक्वल टू N अपॉन C इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे त्या प्रोपोर्शनल्स आणि म्हणून आपण हे असं लिहू शकतो हे रिलेशन. आणि मग या रिलेशनवरनं मग आता या ठिकाणी कंपेअरिंग टू फर्स्ट रेशो विथ द लास्ट व्हॅल्यू, सो वी गेट द 3 डिफरंट व्हॅल्यू. मग आपल्याला 3 वेगवेगळ्या व्हॅल्यू मिळू शकतात. मग या ठिकाणी बघा या दोघांचं कंपेअर केलं सो यू गेट L इज इक्वल टू बाय cos मल्टिप्लाय AK, M इज इक्वल टू विल गेट दॅट इज द BK, L इज इक्वल टू विल गेट दॅट इज द CK. आणि ह्या ज्या L, M, N च्या मला ज्या नवीन व्हॅल्यू मिळाल्या यांना इक्वेशन नंबर फर्स्ट मानतात. बघा किती सोपं होतं की आपण काय केलं की डायरेक्शन रेशो दिलेले त्यांचे डायरेक्शन कोसाइन्स हे असं आपल्याला माहित आहे आणि मग हे डायरेक्शन रेशो हे डायरेक्शन कोसाइन असेल तर मग डेफिनेशन या प्रॉपर्टीनुसार आपण त्यांचं रिलेशन हे लिहू शकतो. आणि याच्यावर मग मॅथमॅटिक्सचे लॉज किंवा रूल्स वापरून पुढे त्याला पाय सिम्प्लिफाय करून आपल्याला L, M आणि कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. ओके, त्यानंतर आपण मागे एक थेरम बघितला होता. त्या थेरमनुसार बघा हा जो थेरम होता L² + M² + N² = 1 हा आपल्याकडे ऑलरेडी होतोय, मागे आपण पुढे केलेलं. आणि मी याच्यामध्ये काय केलं की L ची व्हॅल्यू टाकली दॅट इज AK, इथं L² होता म्हणून A² K². तसंच B ची व्हॅल्यू M ची व्हॅल्यू टाकली दॅट इज द B² K² आणि N ची व्हॅल्यू टाकली C² K² = 1. K कॉमन काढून घेतला इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये राहिलं A² + B² + C² = 1. and now transfer this A² + B² C² to this side, so we get that value of K² is equal to 1 upon A² + B² + C². आणि याच्याला आपण स्क्वेअर रूट घेतो आणि त्या स्क्वेअर रूट मी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणून यासाठी प्लस और मायनस साइन वापरलं आणि याचं स्क्वेअर रूट अंडर रूट ऑफ A² + B² + C² दिलं. ही k ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे आणि आता ही k ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवतोय. मग याच्यावर काय दिसते मग n = a. मग याच्यामध्ये n = a k ची व्हॅल्यू टाकते प्लस और मायनस a आहे कारण 1 अपॉन n 1 अपॉन म्हणजे 1 into k that is the 1 into a that is the a प्लस और मायनस a अपॉन अंडर ऑफ A² + B² + C². तसंच या ठिकाणी k ची व्हॅल्यू टाकते m = bk, therefore m = b प्लस और मायनस b अपॉन अंडर ऑफ A² + B² + C² आणि तसंच n आपल्याला मिळालं प्लस और मायनस c अपॉन अंडर ऑफ A² + B² + C². आणि याला आपण म्हणणार आहे रिलेशन बिटवीन द डायरेक्शन कोसाइन्स अँड डायरेक्शन रेशोज. ओके, हे त्याचं रिलेशन. आता याच्यानंतर आपण पुढचा थेरम बघायचा आहे की दी ॲक्यूट अँगल थीटा बिटवीन द टू लाइन्स विथ डायरेक्शन कोसाइन्स L1 M1 N1 and L2 M2 N2, then cos theta is equal to magnitude of L1 plus mod of L1 L2 plus M1 M2 plus N1 N2. मग आता याचं प्रूफ बघा मित्रांनो की तुम्हाला दोन लाईन दिलेल्या आहेत, दोघं लाईनचे डायरेक्शन कोसाइन दिलेले आहेत आणि त्यांचा मधला अँगल त्या ठिकाणी थीटा असा आपल्याला दिलेला आहे. आणि एवढ्या गोष्टी दिल्यावर म्हणजे काय काय दिलेलं आहे, दोघं लाईनचं त्या ठिकाणी डायरेक्शन कोसाइन दिलेले आणि त्या दोघं लाईन एकमेकाला तिथे इंटरसेक्ट होत आहेत, तिथे जो अँगल फॉर्म होतो तो अँगल दिलेला आहे थीटा. आणि याच्यावर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे दॅट इज द cos θ = mod of L1 L2 + N1 M2 + N1 N2. मग अगदी सोपं आहे. मग काय करतात आपण की सिन्स म्हणून आधी जे दिलेले ते घेतलं मी सिन्स L1, M1 N1 and L2 M2 N2 are the direction cosines of the lines
आणि त्या लाईन्सला मी या ठिकाणी मानून घेतो L1 and L2 रिस्पेक्टिव्हली, कॅपिटल L1 and L2 रिस्पेक्टिव्हली. मग याच्यानंतर काय करतो की मग त्या लाईन L1 चं मी युनिट वेक्टर मानलं बघा. मग E1 कॅप इज इक्वल टू L1I प्लस M2J प्लस M1J प्लस N1K आणि दुसऱ्या L2 लाईनचा युनिट वेक्टर मानला मी E2 कॅप आणि त्याची व्हॅल्यू या ठिकाणी L2I प्लस M2J प्लस M2K. मीन्स E1 cap and E2 cap are the unit vectors along the line L1 and L2 आणि म्हणून मग त्यांचं ते युनिट वेक्टर असल्यामुळे मग मॅग्निट्यूड ऑफ E1 cap इज इक्वल टू E1 ते काय असणार 1 असणार. तसंच मॅग्निट्यूड ऑफ E2 cap इज इक्वल टू E2 इज इक्वल टू काय असणार 1 असणार. ठीक आहे. मग आता आपल्याला मॅग्निट्यूड कळलं नंतर पुढे काय म्हणणार आहे की थीटा इज द अँगल बिटवीन लाईन L1 and L2. सो डेफिनेटली दॅट थीटा विल बी द अँगल बिटवीन द युनिट वेक्टर्स E1 cap and E2 cap. ओके. And therefore by definition of dot product बघा मागे आपण काय करतोय by definition of dot product I will taking the dot product of E1 unit vector E1 and E2. By definition of dot product, so let E1 unit vector E1 dot with unit vector E2 is equal to, मग काय डेफिनेशन असं the magnitude of E1 into magnitude of E2 vector into cos of angle between them, त्याच्यामध्ये angle cos theta, and therefore by simplifying its magnitude is 1 into 1 into cos theta, and so final answer is equal to cos theta. Therefore the dot product of unit vector E1 and E2 is equal to cos theta. ही पहिली व्हॅल्यू आहे. Similarly again another way, again so another way means E1 bar dot with E2 bar याची दुसरी व्हॅल्यू शोधतोय दुसऱ्या पद्धतीने. So you know the value of E1 bar, other unit vector E1, so that is L1I plus M1J plus N1K dot with आता युनिट वेक्टर E2 bar याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे E2I plus L1I plus M2J plus N2K, all are the unit vectors I, J, K. Okay, and simplify this dot product, so will be that L1 into L2, same vector dot product is 1, different vector dot product is 0, so that's why the remaining product will be the 0. Next M1I M1J with M2J, that is M1 M2 J dot with J dot is 1, remaining 0, plus N1 into N2, and so this is the value of E1 cap dot with E2 cap, and therefore by comparing this both, so you get that is the cos theta is equal to L1 L2 plus M1 M2 and plus N1 N2, and this is the positive. This is the positive. And if the cos theta is not acute, means it is not defined, then the value of cos theta, means theta is not defined, means it is not acute, then that time the value of this cos theta is positive or negative, that is L1 L2 plus M1 N2 M2 and plus N1 N2. Okay, up to this only. When the theta is the acute angle between. Okay, up to this. Okay, and this is the proof. See that we get this proof. That is the cos theta is equal to this. Understood? Okay. काय केलं बघा आपण? अगदी सिंपल होतं. डायरेक्शन कोसाइन दिले तर अँगल दिलेला, डायरेक्शन कोसाइन दिलं तर आपण एका लाईनचं युनिट वेक्टर त्या ठिकाणी लिहिलं, त्याची व्हॅल्यू E1 कॅप मानली, दुसरा युनिट वेक्टर घेतला E2 दुसऱ्या लाईनवरचा, त्याचं E2 बार E2 कॅप लिहिलं, आणि मग त्या दोघं वेक्टरचं दोन पद्धतीने डॉट प्रोडक्ट घेतलं, एक बाय डेफिनेशनने घेतलं, एक बाय त्याचा ऍक्च्युअल डॉट प्रोडक्ट घेतलं त्यांच्या व्हॅल्यूवर, आणि दोघांना कंपेअर केलं आपल्याला व्हॅल्यू मिळाली. ओके. आता याच्या नंतरचा आर्टिकल आहे रिमार्क म्हणून आहे. तर रिमार्क कसं आहे मित्रांनो बघा, की जर if A1 A2 A1 B1 and C1
A2 B2 C2 हे दोन लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत आणि L1 M2 L1 M1 आणि N1 म्हणजे असं बघा A1 B1 C1 A2 B2 C2 L1 M1 N1 and L2 M2 N2. These are the direction cosines and these are the direction ratios of the two lines. So then you know the value of L1. L1 is equal to A1 upon under root of A1 square plus B1 square plus C1 square. तसंच M1 equal to B1 upon under root of A2 square plus B2 square A1 square plus B1 square plus C1 square. हे सेम राहणार आहे आणि N1 ची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल या ठिकाणी that is the C1 upon under root of A1 square plus B1 square plus C1 square. Similarly, we write the value of L2 is equal to that is A2 upon under root of A2 square plus B2 square plus C2 square. तसंच M2 ची व्हॅल्यू लिहिता येईल that is B2 upon under root of A2 square plus B2 square plus C2 square. आणि N2 ची व्हॅल्यू पण लिहिता येईल that is the C2 upon under root of A2 square plus B2 square plus C2 square. ओके, हे आपल्याला सगळं माहित होतं आणि आता याच्यानंतर आपल्याला माहिती आहे we know that is the cos theta is equal to mod of M1 M2 plus M1 M2 आणि plus N1 N2. आता मागे आपण प्रूव्ह केले आणि मग याच्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज जर टाकल्या so therefore we get that is the cos theta is equal to value of L1 is that is the A1 upon under root of A1 square plus B1 square plus C1 square into A2 upon under root of A2 square plus B2 square plus C2 square. ओके, तसंच प्लस M1 M2 चे व्हॅल्यू टाकले आपण या ठिकाणी ते तसंच येते that is the B1 upon under root of A1 square plus B1 square plus C1 square into L2 ची व्हॅल्यू लिहिता येणार B1 B2 upon under root of A2 square plus B2 square plus C2 square. ओके, या पद्धतीने बघा आणि प्लस N1 N2 ची व्हॅल्यू लिहिता या ठिकाणी C1 upon under root of A1 square plus B1 square plus C1 square into C2 upon under root of A2 square plus B2 square plus C2 square. बघा आणि हे कंप्लीट केलं आणि मग याला सिम्प्लिफाय करा. सो दॅट्स व्हाय वी गेट दॅट cos theta is equal to we get directly that is A1 A2 याचा एक डिनॉमिनेटर अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर ऑल डिनॉमिनेटर्स आर सेम आणि म्हणून मी या ठिकाणी कॉमनली असं लिहून घेतो that is the in one bracket under root of A1 square plus B1 square plus C1 square is multiplied another bracket under root of A2 square plus B2 square plus C2 square and so here I can add the numerator A1 A2 plus B1 B2 plus C1 C2 and so this is the one more relation where we have to give the direction ratios of the two lines and find the angle between them. That time we can use this formula. Okay, now after this that is last article of this unit, that is the conditions for parallel and perpendicular lines. So see that what are the conditions of parallel and perpendicular lines. So you know that when the lines are perpendicular then the angle between them is the 90 degree and so whenever
the lines are perpendicular, then theta is equal to 90 degree, and therefore cos of 90 degree is equal to 0. And you know the formula, that is cos theta is equal to, that is the a1 a2, this formula, otherwise n1 n2 plus m1 m2 plus n1 n2, and so cos 90 is a 0, so that's why n1 n2 plus m1 m2 plus n1 n2 is equal to 0. Whenever you have to give the direction cosines and verify that the lines are parallel or perpendicular, then it satisfies this condition, that is n1 n2 plus m1 m2 plus n1 n2 is equal to 0, then that time also we say that the lines are perpendicular. Otherwise, this is the one more another formula. If something here theta, cos theta, value of theta is 90 degree, so cos 90 is 0, and so cos 90 is 0, and so that is by cross multiplied. So we directly simplify this here. So you get that is the value of a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 is equal to also 0. And so this is also, then when the lines are perpendicular, then it satisfies this condition or this condition. Otherwise, if condition is satisfied any one condition out of the both, then you say that the lines are perpendicular. And next one is that is when the lines are parallel, then the direction ratios, direction, that is when the lines are parallel means theta is equal to 0 degree. And if theta is 0, then that time if the L1 M1 N1 and L2 M2 N2 are the direction cosines of the lines respectively, and the lines are parallel, if and only then this value L1 is equal to L2 or M1 is equal to M2, N1 is equal to N2. These values are equal. And whenever you have to give the direction ratios, that is A1, B1, C1 and A2, B2, C2 are the direction ratios of the two lines. And if the lines are parallel, if and only, that is this value is a constant, that is A1 upon A2 is equal to B1 upon B2 is equal to C1 upon C2 is a constant, then we say that the lines are parallel. Okay, hence these are the conditions of parallel and perpendicular. Thank you.